नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा माणसाची गोष्ट पाहणार आहोत, ज्याच्या नावाचा एकेकाळी अख्ख्या महाराष्ट्रात एवढा प्रचंड दरारा होता, की त्याचं नाव ऐकून भल्या-भल्यांना, गुंडांना आणि सावकारांना घाम फुटायचा. पण हा दरारा कोणत्याही गुंडाचा किंवा दरोडेखोराचा नव्हता, चोराचा नव्हता, तर तो दरारा होता अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या एका वाघाचा. गरिबांचा कैवारी, जुलमी सावकारांचा काळ आणि पोलिसांना तब्बल 25 वर्ष गुंगारा देणारा एक असा माणूस, ज्याची कथा ऐकून आजही अंगावर काटा येतो. होय, आपण बोलतोय सांगलीच्या मातीत जन्मास आलेल्या आणि रॉबिन हुड म्हणून ओळखल्या गेलेल्या बापू बिरू वाटेगावकर यांच्याबद्दल. चला तर मग वेळ न घालवता थेट जाऊयात सांगलीच्या बोरगावमध्ये आणि जाणून घेऊया बापूच्या संघर्षाची ती थरारक आणि सत्य कथा. बापू बिरू वाटेगावकर यांचा जन्म 10 मार्च 1922 रोजी एका अत्यंत सामान्य आणि गरीब धनगर समाजात झाला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव हे त्यांचं मूळ गाव. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, हातावरचं पोट. पण बापूंच्या अंगात प्रामाणिकपणा आणि मनात अन्यायाविरुद्ध प्रचंड चीड ठासून भरलेली होती. बापू दिसायला अगदी साधे होते. अंगात धोतर, सदरा, खांद्यावर घोंगडं आणि डोक्याला पांढरा रुमाल अशा पेहरावात राहणारे हे बापू एक दिवस संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्या काळात म्हणजे 1960 आणि 70च्या दशकात गावागावामध्ये सावकारशाही, जमीनदारी आणि गुंडगिरींची जी प्रचंड सुळसुळाट आहे ना, ती सुटलेली होती. गरिबांना लुटणं, त्यांच्या जमिनी बळकावणं, महिलांची अब्रू लुटणं ही तिथल्या जुलमी लोकांची रोजचीच कामं झाली होती. अशाच एका घटनेने बापूंच्या आयुष्याला नेहमीसाठी एक थरारक वळण दिलं. गावातील एका गरीब कुटुंबावर तिथल्या एका बलाढ्य आणि श्रीमंत गुंडाने मोठा अन्याय केला. तसेच गावातील महिलांनाही त्याचा खूप त्रास होत होता. ती हतबल लोक न्याय मागण्यासाठी फिरत होती, पण त्या गुंडांच्या पैशाच्या आणि दहशतीच्या जोरावर कोणीही त्यांच्या मदतीला धावून जायला तयार नव्हतं. जेव्हा ही गोष्ट बापू बिरू वाटेगावकर यांच्या कानावर आली, तेव्हा त्यांच्या अंगातील रक्त सळसळलं. त्यांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता गरिबांच्या आणि महिलांच्या रक्षणासाठी बापूंनी हातात थेट कुऱ्हाड घेतली. त्यांनी त्या जुलमी गुंडाला भर चौकात गाठलं आणि त्याचा कायमचा काटा काढला, त्याचा कार्यक्रम लावला. ही पहिलीच अशी घटना होती ज्याने बापूंच्या हातामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचं शस्त्र दिलं. या पहिल्याच थरारक घटनेनंतर बापू बिरू वाटेगावकर हे नाव संपूर्ण सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात वाऱ्यासारखं पसरलं आणि सामान्य जनतेला त्यांचा हक्काचा वाली मिळाला. या पहिल्या घटनेनंतर बापू कायद्याच्या नजरेतून गुन्हेगार ठरले, पण जनतेच्या नजरेत ते देव माणूस बनले होते. पोलिसांनी बापूंच्या मागे तगादा लावला, पण बापू पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाले. इथून सुरू झाला बापूंचा तब्बल 25 वर्षाचा अज्ञातवास आणि पोलिसांसोबतचा लपाछपीचा थरार. 1970 ते 1980च्या दशकात पोलीस बापूंचा शोध घेत होते. हजारो रुपयांची बक्षिसं जाहीर केली होती, पण बापू कधीच पोलिसांच्या हाती लागले नाही. 25 वर्षातील बहुतांश काळ बापूंनी सांगली आणि साताऱ्यातील कृष्णा नदीच्या काठच्या दाट ऊसांच्या शेतामध्ये घालवला. त्या काळात ऊसाची शेती एवढी दाट असायची की आतमध्ये कोण लपलं हे शोधणं पोलिसांना अशक्य व्हायचं. बापू दिवसा ऊसाच्या फडात लपून राहायचे आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून द्यायचे. अनेकदा पोलीस संपूर्ण ऊसाच्या फडाला वेढा घालायचे, पण बापू ऊसाच्या पालपोचळ्यातून आणि शेतातल्या चिखलातून अशा काही शिताफीने निसटायचे की पोलीस हात चोळत बसायचे. बापूंचा समाजात एवढा दबदबा आणि वर्चस्व होतं की ज्या भागात बापू वावरत असायचे तिथं गुंड आणि सावकार लोकांची गरिबांना त्रास देण्याची हिंमत होत नसे. बापू स्वतः खूप शिस्तप्रिय होते आणि त्यांनी आयुष्यात काही कडक नियम पाळले. त्याचा सर्वात मोठा नियम म्हणजे कधीही कोणत्याही निरपराध व्यक्तीला किंवा गरिबाला त्रास द्यायचा नाही आणि महिलांचा आदर करायचा. गावातील महिलांना जर कोणी त्रास दिला तर बापू त्याला स्वतःच्या भाषेत थेट मृत्यूची शिक्षा द्यायची. म्हणूनच संपूर्ण भागातील महिला बापूंना आपला सख्खा भाऊ मानत असत आणि पोलीस मागे असूनही गावकरी बापूंची निष्ठा जपायचे. पोलीस गावात आले तर कोणीही बापूंचा पत्ता सांगत नसे. उलट गावकरी बापूंना ऊसाच्या फडात गुपचूप जेवण पोहोचवत असत. संपूर्ण समाज बापूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. म्हणूनच पोलीस 25 वर्ष त्यांना पकडू शकले नाही. बापूंच्या आयुष्यातील अशाच एका थरारक आणि न्यायप्रिय वृत्तीचा किस्सा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मुलाला दिलेली कठोर शिक्षा. बापू बाहेर जगातील अन्यायाविरुद्ध लढत होते, पण दुसरीकडे त्यांच्याच मुलाने गावातील एका व्यक्तीसोबत काहीतरी वाद घालून मोठं काहीतरी अन्यायी कृत्य केलं. जेव्हा ही बातमी ऊसाच्या फडात लपलेल्या बापूपर्यंत पोहोचली तेव्हा बापू प्रचंड संतापले. त्यांनी विचार केला की जर मी जगाला न्याय शिकवतोय तर माझ्या स्वतःच्या घरात अन्याय कसा सहन करू.
मग तो माझा मुलगा का असेना. बापूंनी रात्रीच्या अंधारात गावात येऊन आपल्या स्वतःच्या मुलाला समोर केलं. त्यांनी मुलाला सांगितलं की तू जे केलंयस ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. बापूंनी जराही न डगमगता स्वतःच्या हाताने आपल्या मुलाच्या पायावर बंदुकीतून गोळी झाडली. हा धाडसी आणि तितकाच कठोर निर्णय ऐकून अख्खा महाराष्ट्र थक्क झाला होता. स्वतःच्या पोटच्या मुलाला अशी कठोर शिक्षा देणारा बाप फक्त आणि फक्त बापू बिरू वाटेगावकरच असू शकतो. या घटनेने सिद्ध केलं की बापू कोणत्याही नात्याच्या पलीकडे जाऊन फक्त न्याय आणि अन्यायाचा विचार करतात. बापूंच्या जीवनातला आणखी एक प्रसिद्ध किस्सा म्हणजे जेव्हा एका अत्यंत गरीब शेतकऱ्याची जमीन एका मोठ्या सावकाराने व्याजाच्या पैशापायी बळकावली होती आणि त्या शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात तो सावकार अडथळा आणत होता. त्या हतबल शेतकऱ्याने उसाच्या फडात जाऊन बापूंची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली. बापूच्या डोक्यात लगेच तिळक गेली. त्यांनी त्याच रात्री त्या सावकाराच्या घरावर धाड टाकली. सावकार बापूंची ती भव्य मूर्ती आणि हातातली बंदूक पाहून थरथर कापायला लागला. बापूंनी सावकाराला त्या शेतकऱ्याची जमिनीचे सगळे कागदपत्र परत करायला लावले आणि मुलीच्या लग्नासाठी स्वतः सावकाराकडून पैसे वसूल करून त्या गरिबाच्या पदरात टाकले. बापूंनी सावकाराला बजावले की यापुढे जर या गरिबाकडे डोळे वाटारून पाहिले तर गाठ माझ्याशी आहे. अशा अनेक कारणामुळे बापू गरिबांसाठी हे देवासारखे धावून जाणारे ठरले. अनेक वर्ष कायद्याच्या आणि पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर शेवटी बापूंच्या विचारात एक मोठा बदल झाला. त्यांना समजलं की आयुष्यभर असं पळून राहून लपून आणि रक्ताचे पाठ वाहून अन्यायाचा पुन्हा नायनाट करता येणार नाही, तर समाजात राहूनच बदल घडवावा लागेल. शेवटी त्यांनी कायद्याचा आदर करत 1980च्या दशकात स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. कोर्टात त्यांच्यावर खटले चालले आणि त्यांनी जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगात असतानाही बापूचा आदर तीळ मात्र लोकांमध्ये कमी नाही झाला. तिथल्या कायद्यांना आणि जेल प्रशासनालाही बापूंच्या या करारी आणि न्यायप्रिय व्यक्तिमत्वाचा आदर करावा लागला. शिक्षा पूर्ण करून जेव्हा बापू तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांचं वय झालं होतं, पण त्यांच्या मनातील समाजाप्रती असलेली तळमळ तशी जिवंत होती. तुरुंगातून सुटल्यावर बापूंनी आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली. उरलेलं आयुष्य समाजाला सुधारवण्यासाठी, तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी घालवलं. त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाचे महत्त्व यावर गावोगावी व्याख्याने दिली, समाज प्रबोधन केलं. त्यांनी तरुण पिढीला नेहमी एकच मोलाची शिकवण दिली की हातात शस्त्र घेण्याची वेळ येऊ देऊ नका, कायद्याचा आदर करा, पण जर कुठे एखाद्या गरीबावर किंवा महिलेवर अन्याय होत असेल तर डोळे मिटून बसू नका. अन्यायाविरोधात आवाज उठवा, महिलांचा सन्मान करा, कष्टाची भाकर खा. ज्या हातांनी एकेकाळी जुलमाचा प्रतिकार करण्याची कुऱ्हाड आणि बंदूक धरली होती त्याच हातांनी बापू शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच 16 जानेवारी 2018 रोजी वयाच्या 96व्या वर्षी त्यांचा मृत्यू होईपर्यंत लोकांना सन्मार्गावर चालण्याचा संदेश देत राहिले. अशा या महाराष्ट्राच्या मातीतील खऱ्याखुऱ्या आणि धाडसी नायकाचा म्हणजे बापू बिरू वाटेगावकर यांचा जीवनपट आजही आपल्या सगळ्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि सत्याच्या बाजूने उभा राहण्याची मोठी प्रेरणा देतो. मंडळी, तुम्हाला ही कथा कशी वाटली? बापू बिरू वाटेगावकर यांच्या जीवनातून तुम्हाला काय शिकायला भेटतंय ह्याबद्दल चर्चा करा, कमेंट करा. जर स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश होसे, धन्यवाद.